नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्राच्या YouTube चॅनलवर मी आपलं अत्यंत मनापासून स्वागत करतो. आज आपण सगळ्यात महत्त्वाचा विषय हाती घेतलेला आहे, जो की नवीन मुलांसाठी पण आपण पाहतो की बुक लिस्ट सिलेक्शन करणे. नवीन मुलं असतील किंवा जुने मुलंही असतील, बऱ्याचदा बुक लिस्ट सिलेक्शन लिस्टमध्ये जणांना प्रॉब्लेम येतो. तर आपली जी काही येणारी जाहिरात आहे, जी 2026ला कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी, जी की 14 जूनला आहे ती ग्रुप बी आहे आणि 12 जुलैला होणार आहे 2026ला ती ग्रुप सी. तर या दोन्ही परीक्षेसाठी आपण एक सिलेक्टिव्ह बुक लिस्ट आपण तिथं पाहणार आहोत. जी आमच्या मागच्या 5-6 वर्षाच्या अनुभवावरून आम्ही ती म्हणजे सिलेक्ट करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून आपल्याला तिथं प्रश्न सोडवण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो. कमीत कमी वेळेमध्ये कसं जास्त रिव्हिजन करता येईल, याच्यासाठी आपण ती बुक लिस्ट आणण्याचा प्रयत्न करत आहोत. तर सुरुवातीला आपण पाहूया, त्याच्यामध्ये आपण पाहूया विषय, त्याच्यामध्ये आपण इतिहास विषय पाहू. तर इतिहासाला सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे जे 11वीचं जे जुनं स्टेट बोर्ड आहे, बऱ्यापैकी मागच्या परीक्षेचा अभ्यास पाहता किंवा मागच्या जे आपण पेपर पाहता, बऱ्यापैकी 11वीच्या इतिहासावर प्रश्न विचारण्याचा आयोगाचा कल दिसून येतो. तर 11वीचं जे पण जुनं स्टेट बोर्ड आहे, सर्वात महत्त्वाचे विषय घ्या, कारण की नवीन जे स्टेट बोर्ड आहे, ते प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासावर आलेलं आहे. तर आपल्याला जुनं स्टेट बोर्ड, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास असं नाव आहे, पिवळ्या कलरचं जे पुस्तक आहे, बऱ्यापैकी एक 5-6 वर्षापूर्वी ते आपल्याला अभ्यासक्रमामध्ये होतं. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं एक पुस्तक आहे, जे समाधान महाजन सरांचं पुस्तक. जे होल दोन्हीही याला आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास. दोन्हीही याच्यासाठी आपण दोन्ही एकत्रच पुस्तक आहे ते. तर ते पुस्तक आपण इथं रिकमेंड करू शकतो. जेणेकरून की बऱ्यापैकी इतिहासाचे प्रश्न आणि इतिहासाबद्दल तसं मी पण अभ्यास करतो. तर माझं असं वैयक्तिक मत आहे, की ज्यावेळेस आता 10 प्रश्न इतिहासावर येतात, तर 10 पैकी मी जेवढा अभ्यास केला, की 10 पैकी 8 प्रश्न हे मागच्या पी-वाय-क्यू बेसिसवरती तयार करत आहेत आणि 1-2 प्रश्न जे नवीन येतात, ते बऱ्यापैकी दुसऱ्या संदर्भ ग्रंथातून येतात. पण एक 10 पैकी 8 प्रश्न हे पी-वाय-क्यूवर टाकण्याचा त्यांचा कल आहे. तर माझं असं मत आहे, की आपण पी-वाय-क्यू जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करावा, इतिहासाच्या संदर्भात. त्यानंतर दुसरा विषय आपण पाहू, भूगोल. कंबाईन गट ब आणि गट क या दोन्हीसाठी जे आहेत ते 10 प्रश्न याच्यावर ठरलेले आहेत आणि सहसा जगाच्या भूगोलावर प्रश्न कमी येतात. कंबाईनच्या अँगलनं महाराष्ट्र आणि भारत त्यांचा फोकस असतो. सिलेबसमध्ये बऱ्यापैकी भारताचा भूगोलाचा उल्लेख केला नाही कंबाईनच्या सिलेबसमध्ये त्यांनी प्रीच्या, पण भारताच्या भूगोलावर पण ते प्रश्न टाकतात. तर आपण भूगोलसाठी महाराष्ट्राचा भूगोल ज्यावेळेस पाहतो, तर 9वीचं जुनं स्टेट बोर्ड 9वीचं आपण करणं अपेक्षित आहे. ते खूप जुनं आहे. एक 6-7 वर्षापूर्वी आपल्याला सिलेबसला होतं. त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्राचा भूगोल बऱ्यापैकी व्यवस्थित दिलेला आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या भूगोलसाठीच आणखी एक पुस्तकं जे वापरतो आपण महाराष्ट्रातील बरेचसे मुलं जे दीपस्तंभचं पुस्तक आहे बऱ्यापैकी डिजिटल फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे. अभ्यास करण्यासाठी तो सोप्या कॅटेगरीमध्ये पडतंय. आणि त्यानंतर आपण 10वीचा जो भूगोल आहे, तर 10वीचा भूगोल आपण जे जुन्या कॅटेगरीमधलं आहे, जे की ते पण 5-6 वर्षापूर्वी होतं. ब्लॅक कलरचं पुस्तक आहे जुनं 10वीचं. नवीन जे भूगोल आहे ते फक्त भारत आणि ब्राझील हे दोन्ही मिक्समध्ये दिलेले आहे. तिथं भारताचा भूगोल कमी दिलेलं आहे. म्हणून आपण जुनं पुस्तक रिकमेंड करतो 10वीचं स्टेट बोर्डचं आणि त्याच्यासोबत आपण भारताचा भूगोल एक दीपस्तंभ 2 पुस्तकं आणि सध्या आहे एक मार्केटमध्ये एक स्टेप अपचं पण पुस्तक आहे. फक्त त्याची जे साईज आहे ती छोटी आहे. पण हे 2 पुस्तकं आपण बऱ्यापैकी भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी रेफर करतो. इतिहासासाठी ते 11वीचं जुनं स्टेट बोर्ड आणि इकडे भूगोलसाठी 9वीचे आणि 10वीचे जुने स्टेट बोर्ड. ते आपण एकदा सिलेबसला समोर पाहून ते पाहून घ्या. त्यानंतर आपण पाहूया पुढचा विषय. त्याच्यामध्ये अर्थशास्त्र आहे. बऱ्यापैकी आता अर्थशास्त्राला तर स्टेट बोर्ड पाहायला गेलं तर 11वी आणि 12वीचे आपण नवीन स्टेट बोर्ड यूज करू शकतो. त्याच्यामध्ये पण काही सिलेक्टिव्ह टॉपिक आहेत जे आपल्या सिलेबसला आहेत. पूर्ण तर ते पुस्तक 11वी-12वी पूर्णपणे करण्याची गरज नाही. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं पुस्तक म्हणजे अर्थशास्त्रासाठी जे वापरतो आपण, बऱ्यापैकी महाराष्ट्रातले पोरं, जे कोळंबे सरांचं पुस्तक आहे आणि दुसरं देसले सरचं पार्ट 1. पार्ट 2 मध्ये बऱ्यापैकी सिलेबस हा बऱ्यापैकी राज्यसेवेच्या अँगलने घेतला होता त्यांनी. म्हणून आपण पण जर काही योजना वगैरे करायच्या असतील तर देसले सरचा पार्ट 2 पण तुम्ही त्यातील काही महत्त्वाच्या योजना जे सिलेक्टिव्ह आपल्या कंबाईनला आहेत त्या तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर आणि अर्थशास्त्र त्यात आणखी एक तिथं अपडेट करायचं राहिले. तिथं आपण 3 नंबरला अर्थसंकल्प पण त्याच्यामध्ये हे करा. ज्या वर्षी अर्थसंकल्प जाहीर होतो, अर्थसंकल्पावर पण 2 ते 3 प्रश्न विचारण्याची आयोगाची स्ट्रॅटेजी वाढलेली आहे. तर त्याच्यामध्ये अर्थसंकल्प पण करणं अपेक्षित आहे आणि ज्याच्यामध्ये आपण आपल्या रिलायबलच्याच YouTube चॅनलवर आपण अर्थसंकल्प पण जे बोडके सर आहेत ते घेणार आहेत. तर तो व्हिडिओ तुम्ही तिथं पाहू शकता. त्याच्यानंतर राज्यघटनाविषयी. राज्यघटनेचे पण आपण एक 15 प्रश्न येतात राज्यघटनेवर. 15 प्रश्नासाठी आपण राज्यघटनेचं
जुनं स्टेट बोर्ड जे आहे 12वीचं. आता हे नवीन मुलांसाठी आहे. काही मुलं जे जुने अभ्यास करतात त्यांनी 12वीचं नाही केलं तरी चालेल. पण जे नवीन विद्यार्थी अभ्यास करतात थोड्याफार संकल्पना 12वीच्या स्टेट बोर्डमध्ये त्यांनी व्यवस्थित दिलेल्या आहेत. त्यानंतर 12वी आपण आणखी एक राज्यघटनेसाठी पुस्तक वापरतो बऱ्यापैकी कोळंबे सरांचं पुस्तक आहे. एम. लक्ष्मीकांत पण आहे, पण राज्यसेवावाले मुलं त्यांना रेफर करतात. तर कंबाईनसाठी कोळंबे सरांच्या पुस्तकावर प्रश्न बऱ्यापैकी सुटू शकतात. आणि त्यानंतर तिसरा महत्त्वाचा भाग पंचायत राज, ज्यावर 15 पैकी जवळपास 2 ते 3 प्रश्न कधी-कधी आयोग विचारते. कधी-कधी 3 प्रश्न पण येतो पंचायत राज. त्याच्यामुळं किशोर लवटे सरांचं पुस्तक आहे. आणि पंचायत राजला माझं असं मत आहे, की पी-वाय-क्यूवर पण बऱ्यापैकी आपले प्रश्न सुटू शकतात. तर पंचायत राजचे पी-वाय-क्यू आपण करणं अपेक्षित आहे. राज्यघटनेचे 15 प्रश्न येतात. अर्थशास्त्राचे 15 प्रश्न प्रीला. तर हे 15 मार्काचं वेटेज पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर समोरचा आपण विषय पाहूया. विज्ञान. विज्ञानला जर पाहायचं झालं तर बऱ्यापैकी विज्ञानचे असे आता जवळपास विज्ञानला किती प्रश्न येतात तर 15 प्रश्न विचारले जातात. त्याच्यामध्ये पाहायचं झालं तर विज्ञानला बऱ्यापैकी आयोगाचा अप्रोच हा आउट ऑफ बॉक्स प्रश्न टाकण्याचा असतो. म्हणून आपण विज्ञानचा अभ्यास करत असताना माझं असं मत आहे, की आपण पी-वाय-क्यू वाईजच विज्ञानाचा अभ्यास केला पाहिजे. त्याच्यासाठी 6वी ते 10वी स्टेट बोर्ड तुम्ही जे नवीन असताल तर ते मुलं वापरू शकतात. आणि दुसरं जे पुस्तक आहे, जे महाराष्ट्रातली मुलं बऱ्यापैकी रेफर करतात, तर सचिन भस्के सरचं जे शारदा अकॅडमीचं पुस्तक आहे. तर तिथं आपण बऱ्यापैकी विज्ञानाचा अभ्यास त्याच्यातून पण विज्ञानाचा सिलेक्टिव्ह अभ्यास करणं अपेक्षित आहे. जेवढे पी-वाय-क्यू आलेले आहेत, राज्यसेवा आणि कंबाईन पूर्वला, ते दोन्ही मिळून जरी पर्यायाचं विश्लेषण जरी केलं, तरी पण विज्ञानाचे मार्क आणि विज्ञानाचे बरेचसे प्रश्न हे लॉजिकली पण सुटण्यासारखे असतात. अभ्यासाच्या बाहेरचे प्रश्न हे लॉजिकली आपण सोडवू शकतो. त्याच्यानंतर पुढचा विषय आहे चालू घडामोडी. चालू घडामोडीचे डायरेक्टली पाहायला गेलं तर 15 प्रश्न येतात चालू घडामोडीचे. डायरेक्टली किती प्रश्न? 15 प्रश्न आणि प्लस आता त्यांचं वेटेज वाढलंय चालू घडामोडीचं. ते काय करायला ते म्हणजे आयोगाचा अप्रोच असा आहे चालू घडामोडीचा, की जवळपास 1 ते 2 प्रश्न भूगोलमध्ये, 1 ते 2 प्रश्न राज्यघटनेत असे जवळपास चालू घडामोडीचे वेटेज 22 प्रश्नापर्यंत केलेले आहे. मी मागच्या 1-2 पेपरचा अभ्यास केला तर त्याच्यामध्ये मला असं जाणवलं, की 22 प्रश्नापर्यंत चालू घडामोडीचे प्रश्न आहे, विचारण्यात आलेले आहेत. मग चालू घडामोडीसाठी आपण परिक्रमा किंवा सिम्प्लिफाईड दोन्हीपैकी एक कोणताही तुम्ही यूज करू शकता. दोन्हीही वापरायची गरज नाही. कारण दोन्ही वापरलं तर डाटा खूप जास्त होतो. तर एकतर वार्षिकी सिम्प्लिफाईड किंवा त्यांचे 3-3 महिन्याचे ते पण येतात आणि परिक्रमा तुम्ही यूज करू शकता. ते पण आता चालू घडामोडीचा अभ्यास करत असताना पण आयोगानं जो एरिया डबल-डबल विचारलेला आहे, तो एरिया करणं अपेक्षित आहे. जसं नियुक्त्यामध्ये खूप जास्त प्रश्न नियुक्त्यावर विचारले झालेत. मागच्या जी 2025 ची प्री झाली, तर जवळपास 5 प्रश्न हे त्यांनी नियुक्त्यावर विचारले होते. तर तिथं पण ते पण आपल्याला करणं अपेक्षित आहे. की काय विचारायला लागला आहे. नाहीतर बऱ्याचदा आपण नुसतंच परिक्रमा किंवा सिम्प्लिफाईड वाचून जातो. प्रश्न त्याच्यावर टॅकल होत नाहीत. त्यानंतर शेवटी गणित बुद्धिमत्ता. सगळ्यात जास्त गेम चेंजर फॅक्टर आहे कंबाईनमधला. जो आयोगानं वेटेज वाढवलंय त्याचं गणित बुद्धिमत्तेचे 20 प्रश्न. त्याच्यामध्ये गणिताचे 10 आणि बुद्धिमत्तेचे 10 असं त्यांचं वेटेज आहे. बरोबर. तर या दोन्ही गणित बुद्धिमत्तेसाठी तर मी तर आधी रिकमेंड करेल की 2023 ला ज्यावेळेस सिलेबस बदललाय 2023 ला कंबाईन ग्रुप बी आणि सीचा. तर आयोगानं विचारण्याची पद्धत पण बदललेली आहे कंबाईनमध्ये. तर आपण प्रयत्न हे करूया की 2023 आणि 24 ला जवळपास 6 ते 7 पेपर प्री आणि मेन्सला मिळून झालेले आहेत. तर आपण हे प्रयत्न करूया की त्या पेपरच्या आधारितच गणित बुद्धिमत्तेचा अभ्यास करणं. आणि मग त्याच्यासाठी सचिन ढवळे सरांचं पुस्तक आहे. जे गणित आणि बुद्धिमत्तेचं दोन्ही पण आहे आणि नंतर संदीप आरगडे सरांचं पण पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही दोन्हीपैकी एक कोणतंही पुस्तक वापरून फक्त अट ही आहे, की मागच्या 23 आणि 24च्या ज्या लेव्हलचे प्रश्न आयोगाने विचारलेत, थोडीफार आयोगानं लेव्हल सोपी केली गणित बुद्धिमत्तेची. त्याच्या आधीचे पेपर हे खूप अवघड कॅटेगरीमध्ये यायचे. तर ही सोपी पद्धत असल्यामुळे आपण त्या लेव्हलचाच गणित बुद्धिमत्तेची प्रॅक्टिस करणं अपेक्षित आहे. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं शेवटी ज्यावेळेस आपण पी-वाय-क्यूचा अभ्यास करतो, तर पी-वाय-क्यू म्हणजे आता ज्यावेळेस कट ऑफ वाढण्याचं एक कारण महत्त्वाचं आहे, की पी-वाय-क्यूचं रिपिटेशन आयोगाचं खूप जास्त वाढलेलं आहे. ज्या प्रकारे आता आम्ही पेपर देत असताना जाणवायला लागले, की एका-एका विषयाचे 10 प्रश्न आले, तर जवळपास 8-8 प्रश्न ॲज इट इज मागचे पी-वाय-क्यू टाकण्याचा आयोगाचा ट्रेंड वाढलेला आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही ते 21,000 लोकसेवेचं पुस्तक, त्याच्यामध्ये सब्जेक्ट वाईज पी-वाय-क्यू, टॉपिक वाईज पी-वाय-क्यू दिलेले आहेत. आपण ते पण यूज करू शकतो. आणि दुसरं महत्त्वाचं कंबाईन विश्लेषण. तर कंबाईनचं विश्लेषणचं पण पुस्तक चांगलं आहे. लोकसेवा पब्लिकेशनचं आप्पा हातनुरे सरांचं पुस्तक आहे. आणि सध्या नवीन मार्केटमध्ये एक स्टेप अपचं पण विश्लेषण आलेलं आहे. जे की बऱ्यापैकी चांगल्या कॅटेगरीमध्ये त्यांनी एक्सप्लेन केलेले आहेत पर्याय बऱ्यापैकी. तर हे दोन्ही आणि याच्यामधून अभ्यास करत असताना मी असं सांगेल, की जवळपास जो पण विद्यार्थी नवीन कंबाईनची तयारी करतोय किंवा कोणत्याही परीक्षेची तयारी करतोय, तर त्यानं जवळपास 2018 ते 2025
ह्या जवळपास 7 ते 8 वर्षाच्या पी-वाय-क्यूचा स्वतः अभ्यास केला पाहिजे. म्हणजे आयोग कोणत्या प्रश्नावर, कोणत्या एरियावर प्रश्न विचारायला लागले, स्वतः लिहून काढणे. 18ला आलेले प्रश्न त्या विषयाचे. समजा राज्यघटनेचा अभ्यास करत असेल, तर 2018ला राज्यघटनेला काय विचारले, 19ला काय विचारले. त्याच्यामधून एक आपला अभ्यासाचा एक एरिया डेव्हलप होईल. जेणेकरून आपण काहीही अभ्यास न करता कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आउटपुट काढण्यासाठी आपण प्रयत्न करू. म्हणून नवीन तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी 18 ते 25 स्वतः त्याचं विश्लेषण करणं अपेक्षित आहे, जेणेकरून अभ्यासाचा आवाका आपल्याला लक्षात येईल. तर ही अशा प्रकारे आपण जी बुक लिस्ट असेल, जी मुलांना बऱ्यापैकी प्रश्न असतो, की कोणते पुस्तकं मार्केटमध्ये वापरले पाहिजे. तर आपण तो देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यापुढे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासाची एक स्ट्रॅटेजी डेव्हलप करण्याचा प्रयत्न, स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी आपल्याला आणखी त्याचा फायदा होऊ शकतो. तर चालेल. थँक